नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 25 एप्रिलच्या भागामध्ये आता सावित्रीमाई म्हणते माझे मालक शिकलेत. अख्ख्या पुण्यात त्यांच्या एवढं कोणी बी शिकलेलं नाही आणि घरात कोणी शिकलेले नसताना शिकले. आणि आता तुम्ही म्हणालात तसं शिकले म्हणजे बुद्धीची देवता प्रसन्न झाली नव आणि सरस्वतीचे पुत्र झाले ते. आणि सरस्वतीचे पुत्र म्हणजे ब्राह्मणा समानच व्हाय का नाही. आणि असं सावित्रीमाईने बोलल्यानंतर मित्रांनो गंगाधर शास्त्रींची तर चिडीत चूप होते. त्यांना पुढं बोलायला काही उरतच नाही. तर समय पुढं म्हणते आता तुम्हीच बोललात की व. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात हो हो म्हणजे ते आपलं. आणि तेव्हा सावित्रीमाई म्हणते असा ब्राह्मणा समान माणूस ब्राह्मणांच्या सोबत चालला तर इटाळ कसा होईल हो. तुमचा सन्मानच झाला की तो. माझे मालक तुमच्यापेक्षा जास्त शिकले, अवघड परीक्षा देऊन पास झाले, इंग्रजी सरकारची मान्यता आहे त्यांना. आणि तुम्ही म्हणता तसं सरस्वती आईचा आशीर्वाद बी आहे. आणि आता अशा ब्राह्मणा समान माणसाची आई ती किती थोर असेल हो. तिथंच पाय धुवून आपण पाणी घेतलं पाहिजे. आणि असं सावित्रीमाईने म्हटल्यानंतर गंगाधर शास्त्रींना तर अजून मोठा धक्का बसतो. तर सावित्रीमाई पुढं म्हणते आणि जर तुम्ही तिलाच पाय धुवायला लावले तर धर्म बुडेल की हो, पाप लागल तुम्हाला. आणि मी तसं होऊ देणार नाही, कदापि नाही. आणि तेव्हा गंगाधर शास्त्री हळूच म्हणतात म्हणजे हे काय झाले. आणि तेव्हा सगुणाव सुद्धा बरोबर लगेच सावित्रीमाईला साथ देते. म्हणते बरं झालं बाई, नाहीतर पंतांच्या हातनं अधर्म झाला असता. तेव्हा सावित्रीमाई म्हणते हा मला त्यातलं एवढं काही कळत नाही, पण चांगल्या माणसाला पाप नक लागायला एवढंच. आणि तेव्हा आता गंगाधर शास्त्री दंगा करू लागतात. म्हणतात अपमान, घोर अपमान, घरी बोलवून अपमान, शास्त्राचा अपमान. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते तुम्ही त्याला शास्त्र म्हणा, मी त्याला ब्राह्मणांचं कसब म्हणेन. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात हे तू बोलत नाहीयेस, तुझ्या तोंडून तो ज्योत्या बोलतोय. तर सावित्रीमाई म्हणते एकूण एकच. तर तेव्हा आता गंगाधर पंत राणोजी असं म्हणून ओरडतात. तर तेव्हा आता राणोजी म्हणू लागतात पंत अव शांत व्हा. तर त्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात आता एक लक्षात ठेवा, आता होईल तो कल्पान. आता घराच्या दारात संपणार होते, आता चव्हाट्यावरती होईल तो निवाडा. आणि निवाड्यात जे होईल त्याची शिक्षा ऐकून सगळ्या पुण्यात थरकाप उडेल. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता परत सगळ्यांना धक्का बसतो. पण सावित्रीमाई तर खंबीरच उभी असते. आणि त्यानंतर आता गंगाधर शास्त्री तिथून निघून जातात. तर इकडे मित्रांनो आता गंगाधर शास्त्रींची जी बायको असते ती आणि विनायक बोलत असतात. तर गंगाधर शास्त्रींची बायको म्हणते एका तागड्यात दुर्वास ऋषी आणि जमदग्नी आणि दुसऱ्या तागड्यात पंत असे जरी बसवले ना तरी सुद्धा यांचेच तागडे जड राहील हो. तर विनायक म्हणतो ज्योत्याचे काय हाल केले असतील विचारू नका. तर त्यांची बायको म्हणते ते म्हणालेत ना पायावरती नाक घासायला लावणार म्हणजे लावणारच. तर तेव्हा विनायक म्हणतो हो अगदी बरोबर. आणि असं हे बोलत असतात. आणि इतक्यातच समोरून गंगाधर शास्त्री येत असताना विनायकला दिसतात. आणि जेव्हा या दोघांचं लक्ष तिकडे जातं तर गंगाधर शास्त्री तर रागारागाने चालत येत असतात. आणि तेव्हा त्यांची बायको तर घाबरतेच आणि म्हणते अकोबाई एकटेच येत आहेत की. आणि म्हणते आणि पालखी सुद्धा नाही दिसत आहे. आणि म्हणते कळशीत पाणी ठेवले बघ, त्याच्यामध्ये गंगाजळ मिसळले, ते लवकर घेऊन ये खाली, मी आलेच. असं म्हणून ती आतमध्ये जाते आणि विनायक सुद्धा धावत आता खाली येतो. तर गंगाधर शास्त्री आल्या आल्या खाली गोपिका असं ओरडतात. तर तेव्हा गोपिका लगेचच खाली येते आणि म्हणते अहो तुम्ही असे एकटेच आलात आणि पालखी. तेव्हा गंगाधर शास्त्री तर चिडलेले असतात आणि म्हणतात काय ती माणसं आहेत, त्यांना धर्म शास्त्र काही कळत नाही. आणि बाजूला कळशी बघून विचारतात त्यात गंगेचं तीर्थ मिसळलंय ना. तर तेव्हा गोपिका म्हणते हो हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलेलं आहे. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात आता विटा निघून जाणे कठीण. तर गोपिका आता घाबरतेच आणि विचारते अहो असं झालं तरी काय म्हणावं. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात ते तयार होते पण ज्योत्याची बायको सावित्रीनं विचका केला. पण मी गंगाधर शास्त्री आहे, ग्रामीण बसवणार, आता त्याला माफी नाही, बस झालं. आणि विनायकला म्हणतात आण ते इकडे. असं म्हणून मित्रांनो ते आता दरवाजात उभा राहूनच ती पूर्ण कळशी आपल्या डोक्यावरती उपडी करतात. आणि ते बघितल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. तर इतक्यातच आता पालखीवाले पालखी घेऊन तिथे येतात आणि गंगाधर शास्त्रींना म्हणतात भूदेवा काहीतरी खायला द्या. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात गोपिका काही शिळपाकं असेल तर दे यांना खायला. आणि असं सांगून ते आतमध्ये निघून जातात.
तर त्यानंतर मित्रांनो आता रात्री इकडे कमळाबाई तर खूप चिडलेली असते आणि ती सगुणावला म्हणत असते, नवरा एक संकटाचं भूत आणून पुढे उभा करतो आणि बायको ते निसरायचं सोडून त्याचा ब्रह्मराक्षस करून सोडून ठेवते. एवढं समज जमून आलं होतं, पायावर पाणी टाकायचं होतं, पाया पडायचं होतं. अहो पाया तर दगडा धोंड्याचा पण पडतो ना आपण, आणि ते तर भूदेव, पण ऐनवेळी ढावाळा केला सावित्रीने. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अगं पर तुझ्यासाठी जीव तळमळला ना तिचा. काय सांगत होते ते, नथ पायावरती घासायची, चाली रीतीला धरून होतं का हे? तर तेव्हा कमळाबाई म्हणते, अव सकाळी पुरं चिरडली, आता काय मुलं चिरडायची वाट बघायची होती म्हणून गेले नव मी पुढं. तर हिचं थांबा, एवढं कळायला लागलं वय हिला. तर इतक्यातच मागून सावित्रीमाई तिथं आलेली असते आणि म्हणते, आऊ तेवढी कळशी बाजूला सारता का, सरपणासाठी जागा करते. आणि तेव्हा कमळाबाई लगेचच उठते रागारागात आणि सावित्रीमाईला म्हणते, कशाला करायची जागा, टाक की माझ्या माड्यावर. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अगं कशाला एवढं तिन्ही सांजेला अभद्र बोलतेस. तर तेव्हा कमळाबाई म्हणते, मला भूक नाही, माझी भाकरी टाकू नगस, पोट भरलंय माझं. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, सासूबाई तुम्ही त्यांचं पाय धुणार हे नाही पटलं मला, म्हणून मी बोलले. तर तेव्हा कमळाबाई म्हणते, अगं काय हात झडलं होतं काय माझं, काय बिघडलं असतं, आणि असं बी हेच घेऊन आलं होतं पंतांना घरी. अगं दारात आलेला माणूस माघारी गेला, कशाला तंटत बसली त्या माणसाबर. अगं गाडाभर इद्या हाय त्या माणसाकडं, त्याचं पाय धुतलं असतं ना तर पुण्यच मिळालं असतं मला, जातीचे बामण आहेत ते. तर सगुणाव परत म्हणते, आता शांत होते का बाई. तर कमळाबाई म्हणते, आऊ कशी शांत होऊ, त्या ज्योतिनीची बुद्धी भ्रष्ट केली आहे, बाकी काही नाही. दुःखी मिळवतो सुखी खातो, पर हिनं तर आपल्या तोंडचा घासच पळवलाय. मार आता समध्या घरादाराला उपाशी, तवाच तुझ्या जीवाला शांती भेटल. तुम्ही दोघं नवरा बायको काय मनाला येईल ते करा, आमची फिकीर करू नका. असं ती रागारागात बोलते सगळं काही आणि तिथून ती निघूनच जाते. तर तेव्हा सावित्रीमाई सासूबाई सासूबाई असं बोलत तिच्या मागे जाते. तर तेव्हा कमळाबाई आता रागारागात खोलीत जाते आणि दरवाजाच बंद करून घेते. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, सासूबाई ऐका माझं, पण चुकलं असलं माफी करा, पण असं करू नका. सासूबाई ऐका, दार उघडा सासूबाई, असं ती म्हणत असते. तर इतक्यातच मित्रांनो आता मागून ज्योती येतात आणि सावित्रीमाईच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि विचारतात काय झालं. आणि त्यानंतर आता खोलीत गेल्यानंतर सावित्रीमाई ज्योतिरावांना सगळं काही सांगते आणि म्हणते, काय चुकलं माझं सासूबाई, मला काय काय बोलायला लागल्यात, माझा रागराग करायला लागल्यात. ते गंगाधर शास्त्री त्यांना पाय धुवायला लावत होते, नाक रगडायला लावत होते, मला नाही सहन झालं, मी त्यांना तसं नाही करू दिलं. सासूबाईंनी शास्त्रींचे पाय धुतले असते तर त्यांचा मायेचा हात मलिन झाला असता आणि पुनभर बातमी गेली असती की तुमच्या आईनं शास्त्रींचे पाय धुतले. मला नसतं चाललं ते, मालक खरंच सांगते, मला नव्हतं पुढं जायचं, असं 4 लोकात नव्हतं बोलायचं, पण मी बोलले. गंगाधर शास्त्रींना मी सांगितलं माझ्या मालकाने काय बी गुन्हा केलेला नाही म्हणून, अशी दातखीळ बसली होती त्यांची. तर तेव्हा तर ज्योतिराव विचारतात, काय म्हणालीस. तर सावित्रीमाई म्हणते, मी त्यांना म्हणाले, सांगा शूद्र म्हणजे कोण. आणि असं सांगितल्यानंतर जे काही घडलेलं असतं ते सर्व काही आता सावित्रीमाई ज्योतिरावांना सांगू लागते. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणालेले असतात, ज्ञान मिळवण्यासाठी सरस्वती प्रसन्न व्हावी लागते. तर सावित्रींनी विचारलेलं असतं आणि सरस्वती प्रसन्न झाल्यानंतर मग तर गंगाधर शास्त्री म्हणालेले असतात, त्यास गणपती बुद्धीची देवता म्हणजे गणपती ही प्रसन्न होतो. तेव्हा सावित्रीमाई म्हणालेली असते, म्हणजे गणपती म्हणजे बुद्धीची देवता प्रसन्न झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त करता येत नाही, आणि कोणी केलं तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मग त्या ब्राह्मणा समान मानावे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मग माझे मालक शिकलेत, अख्ख्या पुण्यात त्यांच्या एवढं कोणी बी शिकलेलं नाही, आणि घरातलीच शिकलेलं नसताना शिकले. आणि आता तुम्ही म्हटलात तसं शिकले म्हणजे बुद्धीची देवता प्रसन्न झाली नव, आणि सरस्वतीचे पुत्र झाले ते, आणि सरस्वतीचे पुत्र म्हणजे ब्राह्मणा समानच. आणि आता असं सगळं काही सावित्रीमाई ज्योतिरावांना सांगते आणि विचारते, मालक मी बरोबर केलं का चूक केलं ते मला नाही ठावं. ते शास्त्री आपल्या दारात असे रुबाबात उभे होते, गुरखावत होते, आणि बाकीचे समधे सशासारखे. राणूजी अप्पांना पण तेच हवं होतं, ते हो ला हो म्हणत होते. मला नाही सहन झालं समद, मी नाही तर नाही धुऊ दिले पाय. आणि परत विचारते, मी बराबर केलं नवं. तर एवढं सगळं ऐकल्यानंतर आता ज्योतिराव उठतात आणि सावित्रीमाईच्या जवळ जाऊन तिला उठून उभे करतात आणि म्हणतात, सावित्री तू हे जे काही केलंस, असं म्हणतात आणि थोडासा चेहरा गंभीर करतात
आणि थोडा वेळ थांबून म्हणतात, ते योग्यच केलंस असं म्हणून ते आता हसतात आणि म्हणतात, हीच अपेक्षा होती मला तुझ्याकडून. जर पाय धुतले असते तर कदाचित वाद मिटला असता, फुलांचा माळ फुलत राहिला असता, पण घराची टवटवी सुकली असती. माझ्या 7वीचा 12वा घातला असता गंगाधर शास्त्रींनी माझ्याच घरात येऊन. काही उपयोग राहिला नसता माझ्या शिक्षणाचा, मोठी नामुष्की ओढवली असती, पण तू वाचवलंस. आणि म्हणतात, शाब्बास तुझी. तर असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सावित्रीमाई तर खूपच खुश होते आणि म्हणते, मी घाबरले होते, म्हटलं तू मला आवडल नाही आवडल. तर ज्योतिराव म्हणतात, आवडलं. आणि सावित्री, तू नाही, तुझं शिक्षण वाचन बोललं, वर्षावर्षीच्या गुलामगिरीचे तिढे तुला समजले, तू गंगाधर शास्त्रींना निरुत्तर केलंस. बास, माझा झाला अपमान धुतला गेला. आणि असं त्यांनी बोलल्यानंतर तर सावित्रीमाई तर खूपच खुश होते. तिच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं, म्हणजे आनंदाश्रू येतात. तर ज्योतिराव पुढं म्हणतात, हा पण निरुत्तर झालेले गंगाधर शास्त्री मी पाहू शकलो नसतो, मी असायला पाहिजे होतो तिथं. पण सावित्री, या झुंजा आता यापुढं होतच राहणार, आपण सज्ज राहायला पाहिजे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, होय, जाताना धमकी देऊन गेलेत. तर ज्योतिराव विचारतात, धमकी? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, होय, ग्रामण्य बसवणार, न्यायनिवाडा करणार, ब्राह्मणांच्या बरोबरीने चालला म्हणून न्यायनिवाड्यात शिक्षा करणार. तर ज्योतिराव म्हणतात, गंगाधर शास्त्री गप्प बसणार नाहीत याची कल्पना होतीच, पण ते ग्रामण्य बसवतील असं वाटलं नव्हतं. आता गंगाधर शास्त्री त्यांच्यासारखा विचार करणाऱ्या बाकीच्या लोकांना चिथवणार आणि धर्माच्या नावाखाली कूच करत राहणार. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, वाघानं पंजा मारला तर 4 लोकात दाखवता तरी येतोय, हे इथं असं मारलं, ही नख, पर गाढवानं मारलेल्या लाथेचं काय करायचं हो, ती सूज कोणाला दाखवायची? तर ते ऐकल्यानंतर ज्योतिराव तर हसतात आणि म्हणतात, सावित्री, अगदी खरं बोललीस. आणि म्हणतात, आता गंगाधर शास्त्रींना म्हणावं, होऊनच जाऊ देत न्यायनिवाडा. आणि म्हणतात, ही आपल्या दोघांची लढाई, दोघांनी मिळून लढायची. तर इकडे आता गंगाधर शास्त्रींच्या घरातून विनायक बाहेर येतो आणि समोर बघतो तर अजून पालखीवाले तसेच बसलेले असतात. तर विनायक म्हणतो, अरे तुम्ही अजून गेला नाहीत, निघा. तर तेव्हा ते पालखीवाले म्हणतात, देवा, आमचा मैताना राहिलाय, द्या की ओ बिदागे, त्याशिवाय आम्ही घरला कसं जाऊ? तर विनायक म्हणतो, पंत चिडलेत, आता काही मागू नका, निघा. तर तेव्हा ते पालखीवाले म्हणतात, देवा, मुलं बाळ घरी उपाशी आहेत, बा काहीतरी आणल या आशेनं बसल्यात, देवा, आमची चूल तरी पेटू द्या हो, जास्त काही नको, पण हक्क तरी द्या देवा. तर इतक्यातच आता गंगाधर शास्त्री बाहेर येतात आणि म्हणतात, काय गोंधळ चाललाय माझ्या दाराशी? आणि विचारतात, कसला रे हक्क तुमचा, कसली बिदागी? आणि बायकोला बोलून विचारतात, गोपिका, यांना शेळपाकं वाढलंच ना? तर तेव्हा गोपिका सुद्धा म्हणते, वाढले. तर तेव्हा तो पालखीवाला म्हणतो, वाढले ना, पण सर्व अन्न आंबले. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, अरे, आंबलेलं शिमलेलं असलं तरी अन्न ते भूदेवाच्या घरचं आहे, खायचं, जा, नशीबवान आहेस, माझं खरकट तरी मिळतंय. तेव्हा गोपिका म्हणते, शिवाय यांना वाहून नेलेस म्हणजे साक्षात वेद वाहून नेल्याचं पुण्य हो. तर तेव्हा तो पालखीवाला म्हणतो, पुण्य पोटात घालून भूक भागत नसते, मातोश्री, देवा, एक तरी नाणं द्या, देवा, एक तरी नाणं द्या. तर मित्रांनो, तेव्हा चक्क गंगाधर शास्त्री रागारागात बाहेर येतात आणि म्हणतात, नाणं हवाय तुला, असं म्हणून दगड उचलतात आणि त्याला फेकून मारतात. आणि तो दगड जाऊन त्याच्या कपाळावरती लागतो आणि कपाळातून रक्त येऊ लागतं. तर त्यानंतर गंगाधर शास्त्री अजून एक दगड उचलतात आणि मारत असतात. तर तेव्हा ते सर्व पालखीवाले पालखी तिथंच सोडून निघून पळून जातात. तर तेव्हा गोपिका म्हणते, अहो तुम्ही शांत व्हा ना. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, जो तो उठतो माझ्याशी हुज्जत घालतो, त्या ज्योत्याच्या घरी त्या सावित्रीने माझा पान उतारा केला आणि इथे यांची बुणबुण. तर गोपिका म्हणते, अहो मी काय म्हणते, जरा शांत व्हा ना तुम्ही, आज चला बरं, शांत व्हा. तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री रागारागाने गोपिकाकडे बघतात आणि आतमध्ये निघून जातात. तर इकडे मित्रांनो, आता घरी सगळी फुलं तशीच समोर घेऊन सर्वजण बसलेले असतात. तर तेव्हा राजाराम म्हणतात, दादा काय करू, या फुलांचं काय करू मी आता, कारण देवळात तर फुलं घ्यायला बंदी केली आहे. तेव्हा दादा म्हणतात, राजारामा, अरे म्या तर काय सांगू र देवा, म्या बी धास्तावल्यालाच आहे. तर तेव्हा कमळाबाई म्हणते, अरे त्यांना काय विचारतोस, विचार की तुझ्या भावजाईला, त्या गंगाधर पंतांना उत्तर उलट द्यायला कशी पुढे आली होती, याचं उत्तर बी तिला ठाव असेलच की. आणि असं ती बोलत असताना
ज्योतिराव आणि सावित्रीमाई तिथं येतात. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात त्याचं उत्तर आपल्यापैकी कोणाकडंच नाही आहे. पण एक सांगतो, सावित्रीने जे काही केलंय ते योग्यच केलंय. तर तेव्हा कमळाबाई लगेचच रागारागात उठते आणि म्हणते बरोबर आहे, तुला तिची करणी गोडच वाटणार आहे. पण केवढ्याला पडलं हे? ते गंगाधर पंत आपल्या दारात आलं होतं, त्यांची माफी मागितली असती तर काय झालं असतं? तर तेव्हा पार्वती म्हणते एकदाचा वाद तरी मिटला असता आणि ही फुलं बी गेली असती देवळात. आता ही समधी फुलं कोण घेणार? तर कमळाबाई म्हणते द्या नाही गावी धाडून, वाटल्यास बैलगाडी झोपवून देते. तेव्हा सावित्रीमाई म्हणते सासूबाई मला ठाव आहे, तुम्ही सहज माफी मागितली असती, पर त्या नामुष्कीचं ओझं पुढच्या पिढ्यांना पेलवलं नसतं, त्रास झाला असता. कोण फाटलं म्हणावं पण बाटलं म्हणू नये, तसं लाचार बी म्हणू नये. आणि आपली गुजरण काय फक्त एका देवळात फुलं पाठवून होत नाही, 10 देवळात पाठवतो की आपण. तर तेव्हा राजाराम म्हणतात सावित्री ती सगळी देवळं एका बाजूला आणि महागणपतीचं देऊळ एका बाजूला. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते मग अजून 2 पेठ्या वाढवू. तर तेव्हा राजाराम म्हणतात अगं त्याला येळ लागल, आणि जर का आता ही वहिवाट मोडली तर देव कोपणार नाही का आपल्यावर? तर सावित्रीमाई म्हणते अण्णा जर देव कोपायचा असताना तर माणसात भेद करणाऱ्या गंगाधर शास्त्रींच्या वरती कोपला असता, आपल्यावर नाही. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात अण्णा तू नको काळजी करू, उद्या मी येतो तुझ्याबरोबर फुलं विकायला, सगळं पुन्हा पिंजून काढू. तर तेव्हा दादासुद्धा म्हणतात वय असंच जर झालं तर बरं होईल. तर तेव्हा आता सावित्रीमाई चिमणाबाईंना म्हणते सासूबाई मी तुम्हाला विरोध केला पण माझ्यावरती विश्वास ठेवा, ही सावित्री झाडासाठी किंवा वडासाठी नाही आणि सत्यवानासाठी बी नाही, फक्त सत्यासाठी हाय. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच तिचा अभिमान वाटू लागतो आणि ज्योतिरावांना तर खूपच अभिमान वाटत असतो. तर मित्रांनो आता त्यानंतर खोलीमध्ये गेल्यानंतर ज्योतिराव म्हणतात सावित्री तू कमाल केलीस, एक वेगळीच खुबी आहे तुझ्याकडं. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते खुबी कसली असं म्हणून ते हसत असते. तर ज्योतिराव म्हणतात म्हणजे आई एवढी चिडून तुझ्याशी बोलत राहिली तरी सुद्धा तू संयमानं गप्प राहिलीस. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते अहो असं काय करता, माझ्या सासूबाई आहेत त्या. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात म्हणजे खरं तर तू आईला गंगाधर पंतांचे पाय धुवू दिले नाहीस, म्हणून तिने खुश व्हायला पाहिजे होतं, तुझं कौतुक करायला पाहिजे होतं, पण ते राहिलं बाजूला. उलट 4-5 दिवसांच्या पासून ती सतत तुझ्यावरती रागावून वागते, तरी तू शांतपणाने सगळं काही ऐकून घेतलंस. कसं काय साध्य झालं हे? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते कसं म्हणजे तुमच्यामुळं. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात उगीच माझं कौतुक करू नको, तू मुळातच हुशार आहेस. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते हां आता असं फक्त तुम्हासनी वाटतं, घरात मी वाईट ठरले का? तर जे सहज मिटलं असतं ते मिटू दिलं नाही म्हणून. आता त्यांना फक्त फुलं ऐकायची आहेत, पर मला घराची इब्रत महत्त्वाची वाटली म्हणून मी शास्त्रींशी हुज्जत घातली. तेव्हा ज्योतिराव म्हणतात हो तू घराचं नाव खाली झुकू दिलं नाहीस. तेव्हा सावित्रीमाई म्हणते पण मालक हे भान मला तुमच्यामुळे आलं, तुम्ही मला किती पुस्तकं वाचायला दिली, कितीतरी उद्धार वाचून दाखवलं, त्यामुळे समदा खोटेपणा माझ्या ध्यानात आला आणि म्हणून हे करायची हिंमत आली. आणि मित्रांनो असं सावित्रीमाई म्हणत असते आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ज्योतिराव म्हणत असतात इतकं शिकून सुद्धा टोपली खांद्यावर आलीच. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते काही फुलं देवाच्या पायी जातात, काही मैतावरती चढतात, काही गळून जातात, पण कुठं बी गेली तरी फुलं आपला धर्म सोडत नाहीत. माणसांचं बी तसंच आहे, आपल्या वाटेला काही बी आलं तरी बी आपण आपला धर्म सोडायचा नाही. आणि असं सावित्रीमाई म्हणत असताना मागं राजाराम आणि पार्वती जे असतात ते त्यांना म्हणजे बरोबर वाटत असतं. आणि इकडे गंगाधर शास्त्री गोपिकाला म्हणत असतात त्यांच्या नाड्या आवडल्या नाहीत तर उद्या पुण्यात मान वर करून फिरणं आपल्याला अवघड जाईल. तर इकडे आता रखमा इकडे घरी आलेली असते आणि ती नेहमीप्रमाणे दंगा करत असते. ती ज्योतिरावांना म्हणत असते निवाडा म्हटल्यावर माझ्या तर अंगावरती काटाच आलाय बघ, मोठे पंडित येणार आहेत, त्यांची गाडाबरी द्या आणि तुझी 7वीची चिमूडबरी द्या आणि तुझ्या या हट्टापायी आमासने दगड माती खाऊन पोट भरावं लागणार आहे. तर इकडे आता गंगाधर शास्त्री काहीतरी लिहित असतात. तर तेव्हा गोपिका विचारते काय लिहिताय? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात ज्योत्याच्या बरबातीचे फरमान. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो, भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.